नमस्कार, साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या फलटण या ठिकाणी मुक्कामी येत आहे आणि यासाठी फलटण प्रशासनातर्फे सर्व सुखसोयी देण्याची इथं नियोजन चाललेलं आहे आणि आता आपण पाहतोय पाठीमागे या स्वरूपात आता नियोजन चालू आहे आणि काम आहे त्या स्वरूपात प्रशासनातर्फे चांगलं चालू आहे। आता आपल्यासोबत बोलण्यासाठी फलटण नगरपालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजस पाटील साहेब आहेत। सर, काय सांगचाल तयारीबद्दल? उद्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी फलटण शहरामध्ये येणार आहे आणि त्या अनुषंगानं फलटण नगरपालिका प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। आपण पाहू शकाल इथे विमानतळावर नियंत्रण कक्ष असेल, इथे नियंत्रण कक्ष उभारलेला आहे आपण, तसेच दर्शन बारीचं सुद्धा इथे काम चालू आहे, तसेच मंडप उभारणी झालेली आहे, तसेच संपूर्ण विमानतळाची स्वच्छतासुद्धा आमच्या नगरपालिकेचे सफाई कर्मचारी जे आहेत त्यांनी अतिशय छान प्रकारे केलेले आहे। तसेच शहरातील जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर पडलेले खड्डेसुद्धा संपूर्ण त्या ठिकाणी खड्ड्यांची सुद्धा दुरुस्ती करण्यात आलेली आहे। तसेच पालखीसाठी पाणी पुरवठ्याचे टँकर्स किंवा पाणी पुरवठ्याची जी काही तयारी आहे ती सुद्धा फलटण प्रशासनाकडून पूर्ण झालेली आहे। तर आपण पाहतोय की सर्व तयारी ही फलटण प्रशासनातर्फे झालेली आहे आणि स्वच्छ फलटण हे संपूर्ण महाराष्ट्राला पाहण्यासाठी एक आदर्श उदाहरण फलटणच्या प्रशासनाने चांगली तयारी केलेली आपल्याला पाहता येते। धन्यवाद।